दुर्योधनानं आमंत्रण देऊन बोलवलं तर हस्तिनापुराच अवस्था बर्बाद झाली. हस्तिनापूर खराब झालं. कौरव मेले केवळ शकुनी आल्यामुळं. म्हणून शकुनी कधी घरात नसावा. महिला मंडळ घरात मंत्र नसावा. मंत्र कळली का नाही? मंत्र कळली का? मंत्र जर असल तर तिची संगतीत बसू नये. शेतात जर कामाला आली, शेतात येणारी स्त्री कोणती असावा? तणावर माती टाकणारी नसावा, तण काढणारी असावा. आणि जी तणावर माती टाकते ती मंत्रेची अवलाद आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या घरामध्ये रायगडावर आनाजी पंत जर गेले नसते तर छत्रपतींना मृत्यूच्या समयाला शंभूराजे येऊन भेटले असते. केवळ शंभूराजेची भेट का नाही झाली तर आनाजी पंतांमुळे. म्हणजे आनाजी गडावर आलं आणि सरदाराची बुद्धी बदलली. मल्हारराव होळकरांच्या घरामध्ये जावयाला जर पदवी दिली नसती, इवायाला जर मध्ये घेतलं नसतं तर मल्हाररावाचा खंडेराव होळकर नावाचा मुलगा मारले गेला नसता. आणि विधवा पण अहिल्यादेवी होळकरला जगायची गरज नसती. ही इथली बाजीराव वीर आहे ना, हे अहिल्यादेवी होळकरांना खांदिली. पुढची वीर आहे अहिल्यादेवी होळकरांना खांदिली. जिजुरीचा गड जमीन कुणाची? होळकरांची. 12 ज्योतिर्लिंग कुणाचे? होळकरांनी बांधलेले. हे सगळं करून सुद्धा समाधान का मिळालं नाही? म्हणून कधी तुम्हाला पुरुषांना सांगतो, इवायाला कुठला गुंटा कधी सांगायचा नाही. आणि जावई जास्त दिवस घरी ठेवायचं. आज आला असेल तर माझ्या गाडीत बसवा. आता तुम्हाला इवाई सांगतो, ऐका. त्याला जरा मोकळं सांगतो. इवाई कुणासारखा असावा ऐका. छत्रपती गेल्याच्या नंतर छत्रपतींच्या घरामध्ये बाळराजाला जी मुलगी दिली तिचं नाव आहे ताराबाई. इवाई कुणासारखा असावा? हंबीरराव मोहिते पाटलासारखा असावा. मामा कुणासारखा असावा? तर हंबीरराव मोहिते पाटलासारखा असावा. बाप कुणासारखा असावा? तर हंबीरराव मोहिते पाटलासारखा असावा. आणि मुलगी कुणासारखी असावी? तर रानूबाई सारखी, ताराबाई सारखी असावी. असावीच. तर त्या मुली क्रांतिकारक होत्या. औरंगजेबाच्या 5 लाखाच्या छावणीत घुसल्या होत्या. दोन्ही हातात तलवारी घेतल्या आणि औरंगजेबाच्या छातीत घुसवल्या. पण त्याला आधीच कळलं होतं ताराबाई मला मारायला येणार आहे, म्हणून त्यानं डुप्लिकेट ठेवला होता. म्हणून तो वाचला. नाही तर शंभूराजे त्याच्या हाती लागले नसते. एक सुंदर उदाहरण सांगतो. शंभूराजे नसतेच लागले, फक्त बहिर्जी नाईक जिवंत पाहिजे होते. बहिर्जी काका गेले, गुप्तहेर खातं मोकळं झालं. आणि बहिर्जी काकामुळं शंभूराजे, बहिर्जी काका गेल्यामुळं शंभूराजे सापडले गेले. नाही तर बहिर्जी काका असते तर ह्या गोष्टी घडल्या नसत्या. म्हणून सगळ्याला विनंती करतो, सगळ्या बाजूला तुम्हाला बोलून मी पाया पडून विनंती करतो, आपल्यातला दोस्त जावा म्हणून बोलन, आपल्यात गुण यावे म्हणून बोलन, सप्ताह एकच ऐकावं, दिंडी एकच करावी, हरिपाठ एकदाच म्हणावं. एकदाच म्हणला आहे मी हरिपाठ, एकदा मनातून म्हणला. 27 अभंग म्हणले. माऊलीच्या मंदिरात फेरी मारताना म्हणलं, एकदाच म्हणला. मला आता मरेपर्यंत म्हणायची गरज नाही. एकदाच म्हणा. एकदा अंतःकरण शुद्ध करा. कारण ही पृथ्वी सोडायची. आपण निघालो. कुठं जायचं आपल्याला? प्रवासाला चाललो आपण. झाला आता कुणाचं 25, कुणाचं 50, कुणाचं 70 निघून चाललो. कृष्ण राहिले नाही, राम राहिले नाही, छत्रपतींना राहता नाही आलं. इथं तुम्ही कोण राहणार? आपण सगळेजण जाणार आहे. जाण्यासाठी जाणार. ते वरच्यांना वाटतं इथं यावं, त्यांना अजिबात कोणी येऊ देत नाही. आले तरी कोणी ओळखीत नाही. जरी इथं पांडुरंग आहेत आज, पण कुणाला कळतील? आता सत्यात आहे, माहिती आहे. तुम्ही चेक करा, ओळखूच नाही येणार. पांडुरंग वारीत असतात, ओळखू येत नाहीत. आणि वारीतले लोक जेवणाऱ्याला उठवतात. काही दुसरा माणूस जर पंक्तीत बसला तर उठवणारे लोक आहे. आणि एका वारीचं कमाई 10, 15 लाख रुपये कमवणारे लोक आहे. आणि त्यांना 25 लाख रुपये कमवले, त्यांचं खानदान सुद्धा असं वाकडं येतं. वारीत मी 18 वर्षामध्ये मी रुपया घरी नेला नाही. टवटवीत काम, काय नाही लागत त्याला. 2-4 ऍक्सिडेंट मध्ये वाचलेला माणूस. वारीतला पैसा लकलाबत नाही, कारण ते तुकोबराय ज्ञानोबाच्या नावाचे. आणि एक सुंदर आहे, सगळ्यांना सारखं बोलावं. म्हणून माझ्या माता पित्यांना विनंती करताय, साहेब आता मार्गशीर्ष महिना आलाय, आता गुरुवार नका ना. हा उलट गुरुवारी एक करा, सासू चौरंगावर बसवा, म्हातारी दिवसभर पूजा, शुक्रवारी उचला, कॅनलला पाणी आलं,
ओम भट स्वाहा पूजा विसर्जित करा. अरे खरी लक्ष्मी घरात उपाशी मारायची. 20-20 वर्षे सख्या सासूला न बोलणाऱ्या स्त्रिया मी मांढरगडला गेले. कशाला जाते? आता मी संध्याकाळी जाणार आहे पांडुरंगाकडे. आज दसमी ना, आज दसमी. झालं तर दर्शन, नाही झालं तर काही टेन्शन नाही. माझं घरी एक पांडुरंग आहे. माझ्या वडिलाचं माझं तसंच असतं ना. आमच्या घरी पांडुरंग आहे. इथं दर्शन नाही झालं की मी उद्या कुठे घेतो माहिती? तिथं. हा, आमच्या आई रखुमाई. इथं नाही झालं रखुमाई मातेचं, तिथं घेतो. त्या दिवशी इथं नाही दर्शन झालं मग घरी घेतलं. तुळजापुरात देवीचं दर्शन नाही झालं, येरमाळ्यातही देवीचं दर्शन नाही झालं. आमचा ड्रायव्हर मला कोणाच घेणार? बायकोचं. अहो खरंच ना, ती देवीच आहे. मला अजून 42 वर्षात ती कळली नाही कोणत्या देवीचा अवतार आहे. मांढरगडची का मोठा देवीची, कमावरगडची कमानीची. ते बिघडल्यावर कळते बघा. चामुंडा तो अवतार आहे, तिथे त्याचा अवतार आहे. आमच्या संप्रदायामध्ये नेम आहे त्याला. आनंद निर्गुण प्रकट एकदा अंगात ये असत. एखादी देवी जर उठली ना, यांचं नाही काय करा. आमच्याकडे लय अवघड आहे. आमच्या मराठवाड्यात देवा नाही. मी आमच्या मामाच्या गावात गेलो. आमची मावशी गावात दिलेली आहे. तिच्या अंगात आवड. मी काकाला म्हणलं मावशीला आवडा. काका गेलं मावशीच्या पाया पडलं. आणि मावशीला काका म्हणायचं. आई काय चुकलं? मावशीला हे 2 पोर आहे पण हे टोन गावा जात. मावशी म्हणायची लय चुकला रे बालका. मला तर कळच ना. मावशी आई आणि काका म्हणायचं काय चुकलं आई? मावशी म्हणायची ओलं झाड पेटायला लागलं. हांडाभर पाणी होता. तेवढ्यात मावशीच्या गळ्यातली 2-3 तोळ्याची पोत तुटली, मणी खाली पडले. मी 7-8 मणी उचलले. मावशीला वाटलं सोंग करण्यात मजा नाही. मावशीनं मण्याकडे पाहायचं. इथं एक मणी, तिथं एक मणी. मावशी मणी दाखवायला काका उचलायला. सगळे मणी उचलूस तर अंगातच गेलो नाही हो. मी मावशीला म्हणलं तुझ्या अंगात कवापासून येते? म्हणे तू हा काका लग्न झालं तसं पायात पडत नव्हता. एक आहे का अंगात आणायची गरज नाही हो. इथं आहेच आहे. इथं काय आहे? इथं कोणता देव आहे सांगा. हरिपाठ दाबू घे त्याला. एक नाही सर्व घटी राम देह देही
त्यांना इकडे यायची इच्छा आहे अजिबात नाही. आता ह्याच्यात आलाय सगळीकडे सारखं आहे. आता जातीभीतीचा धर्माचा विचार नाही बघा इथं. सगळे सारखे, जगातले सगळे माणसं सारखे. ती त्याला सुंदर आहे, स्त्री आणि पुरुष दोन, अंतरती पण ती म्हणून एक. नाहीतर हे जातीभीती लोकांनी पडल्या. जात वित्त गोत कुळशील भजकाद्वारीत समान सगळं. हे भेदभेद नाही, लोकांनीच पाडलाय. वारीत येताना सगळ्यांना माऊली म्हणतात, सगळ्यांना. हा, सगळ्यांना ऐकले, सगळ्यांना माऊली. ज्ञानोबाई सोबत माऊली, तुकोबाई सोबत माऊली, सोबत सोबत माऊली. माऊली पुढे चाला, माऊली पुढे चाला. स्त्री माऊली आणि पुरुषही. ही पद्धत आहे. आता आपल्याकडे ती पद्धत राहिली नाही. आता हे कळत नाही महाराज. आई साहेब तुम्हाला कळतं का कधी? आई साहेब तुम्हाला चिंदी कळते का? चिंदी कळते जुन्या माणसाला? चिंदी नाही? तुमच्याकडे पश्चिम महाराष्ट्र. चिंदी म्हणजे काय? एका बाजूचं लुगडं फाटलेलं, दुसऱ्या बाजूचं लुगडं फाटलेलं, आणि त्याचं ती फाटलेलं बाजू काढून टाकायची आणि त्याचा दोन्हीचा मध्ये काय घ्यायचा? हा, आता आहे. आणि ते लुगडं अंगावर नेसलेलं बाया काय म्हणायचं माहिती? तिच्या अंगावर आज काय आहे? चिंदी. अशी चिंदी नेसणारी बाई रोज चिंदी नेसायची. तिला पोरगी झाली, बाया म्हणजे पोरीचं नाव काय ठेवलं? ती म्हणजे ठेवायला ध्यानातच काय नाव? आमची परिस्थिती नाजूक आहे. ती म्हणजे मग बाया म्हणल्या तुझ्या अंगावर आयुष्यभर चिंदी असती, तुझ्या पोरीचं नाव चिंदी. तिचं नाव चिंदी ठेवलं, बारसं झालं. तिला सगळे चिंदी म्हणायच्या. शाळेत गेली चिंदी म्हणायच्या. लग्न लागलं तिचं, पाहुण्यांनी विचारलं नाव काय पोरीचं? चिंदी. सगळं झालं. जावा चिंदी म्हणायच्या, सासू चिंदी म्हणायची, आणि घरातले लोक चिंदी म्हणायचे. नवरा वयानं जास्त असल्यामुळं एके दिवशी गरोदर राहिलेल्या स्त्रीला उगाच संशयानं पाहिलं आणि घरातूनच काढून दिलं. जाऊ मारायची, सासू मारायची, पण बाई काही कमकुवत नव्हती. विचार श्रीमंत असलेल्या स्त्रीनं ठरवलं मी काहीतरी होणार आहे. ज्या गावात जायची त्या गावात सुंदरपैकी भजन म्हणायची. एका आश्रमातल्या साधूला विचारलं संतांनी, तुझं नाव काय? माझं नाव चिंदी आहे. पण त्यानं ऐकलं शिंदी आहे. त्या दिवशी तीन चिंदी संपली आणि ते म्हणजे हा चिंदी आहे. चिंदी म्हणत म्हणत पुढच्या गावात गेलो. लोकांनी विचारलं किती गोड आवाज आहे तुमचा, काय नाव आहे? त्याला शिंदी आहे. नका ना म्हणून असं, सिंधू म्हणत जा. जरा पुढच्या गावात विचारलं काय नाव आहे? म्हणजे सिंधू आहे. नाही हो, सिंधू ताई म्हणत जा. जरा पुढच्या गावात गेलो, विचारलं आडनाव काय? सपकाळ नाव आहे. चिंदीची शिंदी, सिंधीची सिंधू, सिंधूची सिंधुताई, सिंधुताईची सिंधुताई सपकाळ, आणि आज भारतातली दुसऱ्या क्रमांकाची अनाथाची माय. तरी तुम्ही टाळ्या वाजविल्या नाही. चिंदीची शिंदी झाली. असं झालं. तुमच्यात कोणी आहे? तुमच्यात गेल्या वर्षी दगडाबाई, या वर्षी धोंडाबाई. चेंज झालं पाहिजे. मी कोण होतो गेल्या वर्षी याच्यापेक्षा अभ्यासात चेंज, शेतीत चेंज. माझ्या शेतीमध्ये सुद्धा उत्तम डाळिंब असावा, शेतीमध्ये सुद्धा उत्तम पीक असावं. बंगला एखादा मधला गोड असावा, वर्ग नोकरीला लागला असावा. असं उत्तम नियोजन पाहिजे. आणि पुन्हा पुन्हा नवीन नवीन केलं तर फायदा काय होतो माहिती? आनंदाची डोई, आनंद. आणि म्हणून इथं यावं वाटतं कुणाला? त्यांना. त्याचं कारण का माहिती का? ही आसवर नाही.
बाबांचं सुंदर नियोजन आहे सगळ्यात महत्वाचं. आज असं नाही का, असं मस्तपैकी वाटलं मला सुद्धा. नाहीतर लय वर्षे मोकळं राहायची सवय लागलेली. असं बांधून पाहिजे थोडं आहे का नाही. जीवाला धाक पाहिजे मनाला. मनाला पण काय पाहिजे, धाक. बंधनं पाहिजेत. आणि ज्यांची बंधनं मुक्त होतात ना, मग ते नाही का मुक्त म्हणतात त्याला. एक सुंदर उदाहरण आहे की नकोच आहे त्याला बंधनातच पाहिजे. त्याला धाराकोरीतच पाहिजे. ते कुठेही बसलं पाहिजे. म्हणून सगळ्यांना विनंती करतो, ही लोकीचा देह देव इच्छित. त्याला कोणते देव सगळ्यांना वाटतं मृत्युलोकी व्हावा, पण मिळत नाही का. ते देव जळी झाले माशी. त्यांना माशी होता आलं, पण वाळवंटात येऊन प्रसाद घेता आला नाही. भानुदास किती गात प्रसाद देतो. एकच टाळी झाली चंद्रभागे, ते तिथं करता आलं, इकडे नाही. मग माता पित्यांना विनंती करतो सगळ्यांना, इथून पुढे एकच धनाट, ही परत नाही, ही वय परत नाही, आजचा दिवस परत नाही, जन्म परत नाही. त्याला अभंग तुकोबरायचा. पंजाबराव ढकाचं भाकी तिथं ऐकतात तुम्ही, पण आमच्या तुकोबरायचं भाकी तुम्ही मान्य करा. पंजाबराव ढक म्हणले उद्या पाऊस पडणार आहे, पडणार आहे, पडला. आमचे तुकोबराय म्हणले अरे जन्म परत नाही, जन्म नाही पुन्हा काठी. पुन्हा मग काय म्हणायचं, मी तोंडल्यात कीर्तन बाजीत होतो. आता हात उचलत नाही, कोणी मला नेत नाही. सप्ताह चालू असत मी घरी. हे होत कारण ती अवस्था होती. झाल्या ही शक्ती नाका डोळे गळती, सांडोण्या पळती. आता मी खरंच म्हातार आहे का, आहे का. आमच्या मंडळीने गप मारावं का म्हणली म्हातारा पुढे गेले. अरे काय डोकं ना एवढे लोक. तुम्ही जरा चांगलं बोलत जा ना माहिती. आणि यांचं बोलणं शब्द बदलत आहेत बघा. पहिला आल्या कशी बोलतात, एव्हा चहा घेता का, दूध देऊ का. 2 लेकर झाल्यावर कुठे गेला. आपल्या तोंडावर कोणी बोलत नाही म्हणून बोलत. आणि तुम्हाला सांगतो पाठीमागे लई वाईट बोलत. जर ऐकलं ना पाठीमागचं, जागेवर फाशी घेईन माणूस. आणि मग कधी तुम्ही चांगलं बोलत जा. तुमचं प्रेम आहे पण बोलताना थोडं चांगलं बोलत जा. लई वाईट होतं मला, पाठीमागं ऐकल्यावर वाईट वाटतं. आणि सगळे एकमेकाला खोटं बोलतात, खरं नाही. माझा मित्र फेअर अँड लव्हलीच्या कंपनीत कामाला, परवा दिवशी त्याचा मला फोन आला, म्हणजे तुझा फोटो पाठव. मला तुला मी तारीख दिली नाही, काही नाही, फोटो कशाला पाठव. ते मला तुझा फोटो पुडीवर टाकायचा आहे. तुला येड लागलं का कंपनी बंद पडेल की बाबा. तो म्हणला बंद पडायचं नाही रे, तुझा फोटो टाकायचा आहे. पाठवलं तुला येडच लागलंय वाटतं. मग फोटो टाकून काय होईल, त्याला काय देवलं नाही रे. त्या फोटोच्या शेजारी लिहायचंय, जर पुडी लावली नाही तर असं होत या. आता कळलं असेल तुम्हाला. आता एक ध्यानात ठेवा, सांगते तुम्हाला का मी पुढीचं का काढलं. ज्या महिला इथून पुढे मेकअप करीत असतील त्यांना सांगतो. तुम्हाला पाठ असत महिला आपल्याकडे कीर्तनकार होत्या महाराष्ट्रात. 2008 ला आमची भेट जाते. आता चांगल्या टॉप पळाल्या. 35-35 हजारापर्यंत कीर्तन केले. आणि आज खरं सांगू माझी आई, त्यांना लई मेकअप लावायचे. मी म्हणलं बऱ्याच वेळेस आई साहेब ते थांबू नका नाही, सारख्या प्लास्टर करायचे. काय मी मिक्स करायचे मध्ये, वाळू टाक, सिमेंट टाक. ते मिक्स करून थापलं. आई साहेब आज त्यांना कॅन्सर झालाय त्वचेचा.
कशाचं झालंय मग कधीही सुद्धा जरा बंद करा ते काही नका लावायचं मोकळं आता मी काही नाही मग हे बाबा म्हणत होतं पावडर लावायचं मी जांभळावर मीठ चोळ्यासारखं होते थोडे थोडे वाढत चालले इकडे ठेवून दिला टाळण तुम्ही पावणे 9 वाजले तरी सोडी नाही असं दे असं आणि सगळ्यात महत्वाचं माझ्या आई मी एवढ्या तुम्हाला असं का घेतलं याचं कारण कळलं का संप्रदायातलं लई गोड आहे मी तुम्हाला मूळ स्वरूप सांगतो जरा पुढं जा आता लोक तुम्ही म्हणतात आता बघा तुमचा फट आहे शिरवळकरांचा आहे ना माझं शिरवळमध्ये कीर्तन असतं दरवर्षी असतं फळावर बऱ्याच ठिकाणी झाले पण आज मला बरं वाटलं इथं आहे उत्तम आहे हे सगळं तुकोबराच्या अगोदर होतं पण ज्ञानोबराच्या अगोदरही होतं पण हे सुरू कोणी केलं माहिती आदिनाथ उमा इथून सुरू झालं म्हणजे भगवान शंकर आणि पार्वती मच्छिंद्राला झाली ते चिकडे मुद्रा पूर्ण कृपा केली आता हे झालं आदिनाथ गुरु इथं आलं तिथून पुढे कुठे गेलं गहिनी प्रसादी दादांकडे आलं कुठं आलं ब्रह्मगिरी बसले आणि तिथून ज्ञानदेव असा आणि तिथून महाराष्ट्राला मिळालं ज्ञानदेव रचीला आणि तो का झाला असेल मधल्या संतांची परंपरा पण हे कोणाचं आहे पहिलं सगळं तिथे मग तुम्ही एक करायचं इथून पुढं मी निमित्त आहे प्रवासाला निघालेल्या प्रवासामध्ये मी निमित्त आहे एकदा आळंदीहून प्रवाह निघाला देहूहून निघलं की पंढरपुराशिवाय थांबत नाही पालखी सोहळा तसं थांबला तरी निघणं नक्कीच आहे मुक्काम ठरलेले तसं तुमचे हे मुक्काम आहे आता तुम्ही किती या मुक्कामाला आहे तुम्ही ठरवायचं नाही की नाही तुम्ही ठरवायचं आता माझा मुक्काम किती आहे मी पंढरपूरला गेलो की परत माघारी येणार नाही म्हणजे केव्हा कोणता मुक्काम आहे तो शेवटचा दिस तो मुक्काम आहे आणि म्हणून तुमचा प्रभाव तसा असावा आता लोकांचं काय पुन्हा पुन्हा तू कोण बोलली नाही आम्ही भाग्यवाले आम्ही कोण आहे भाग्यवाले हे देव मिळाला पण भाग्यवाले अभंगाचं सर्जन रामाचे मग मंदिर कुणाचे जास्त आहे मारुतीचे तुकोबारा कुणाचे दास आहे ह्या बाबाचे पण कीर्ती कुणाची जास्त आहे 4092 अभंग एक अभंग चेक केले आणि ते अभंग आज महाराष्ट्रात नसते तर कीर्तनात काय घेतलं असतं
कीर्तनच नसते. हो, आम्ही सुद्धा नसतो. हो, आणि तुम्ही बी नसते. छत्रपती शिवाजी महाराज नसते तर महिला मंडळ तुमच्या कपाळाचं कुंकू, यांच्या कपाळाचा गंध आणि आमच्या वारकऱ्याच्या कपाळाचा अष्टगंध केवळ छत्रपती शिवाजी महाराज. राजा जर जन्माला आलं नसतं तर काशी की कला जाती थी, मथुरा में जन्नत होती थी. अगर एक शिवाजी न होते तर सबकी सुन्नत कोणीच नसते. तुम्ही नसतो, मी नसतो. आंबेडकरांच्या पत्नी, त्यांचं नाव रमाई, त्यांना एक दिवस विचारलं, त्यांना आजारी असताना एक 2012चा चित्रपट म्हणतोय. त्या म्हटल्या तुमचं शिक्षण पूर्ण झालं? हो. ते म्हटले मग आता तुमची इच्छा? ते म्हणजे काय नाही, शिक्षण पूर्ण झालं. ते म्हणजे माझी इच्छा पूर्ण करा. काय इच्छा आहे? बॅरिस्टरची पत्नी. आणि इच्छा काय माहिती? मला एकदा पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं मुंबईत. त्या स्त्रीचं मत आंबेडकरजी म्हणतात, ऐकलं आता, तुला ते दर्शन घेणं सोपं नाही, त्याच्यापेक्षा तुझं जीवनच पांडुरंग कर. काय आहे पंढरी? आत्मा हा विठ्ठल, नांदतो केवळ. म्हणून इथून पुढे इच्छा व्यक्त करत असताना सगळ्यांना विनंती करतो, शरीर उत्तम आहे, ते चांगलं आहे आणि ते त्याच्या कारणी लावायचं. माझं मध्ये बसायचं नाही, त्याला जपायचं, पण त्याला सत्कार्याला लावायचं. पुन्हा तोंडलं, पुन्हा गावामध्ये अलौकिक असं नाव मोठं व्हावं. कुणीतरी म्हणावं आम्हाला त्या समाधीचं. शंभूराजांना दूध पाजणारी एक स्त्री होतं, तिचं नाव धाराव. त्यांच्या समाधीचं अजून कोणी दर्शन घेतलेलं इतिहास? समाधी कापूरवळला आहे, नारायणपूर, सासवड, त्यामधून गेलं दत्त महाराजांचं दर्शन घेतलं की खाली उतरलं की कापूरवळ, तिथंच धाराव. गाडे परिवारातल्या 25 महिला बाजूला सरल्या, स्वतः पुढे गेल्या. शंभूराजाला दूध पाजलं. शंभूराजाने एक तलवार मारली की 2 तुकडे व्हायचे. ही दुधाची ताकद होती, तिचं नाव धाराव. शंभूराजाची शेवटपर्यंत पाठराखण केली. म्हणून अशी आई दुधाई असावी. कशी असावी? तशी. म्हणून विनंती करतो महिलांना, जरा क्रांतिकारक महिला होत्या पहिल्या काळात. सावित्रीबाई फुले 6 महिने नगरला राहिल्या. का? की महिलांच्या शिक्षणासाठी. त्यांचा दोघांचा पती-पत्नीचा वाद झाला, पण त्यांना कमकुवतपणा राहिला. जनाबाई आयुष्यभर पंढरपूरला राहिल्या, पण जनाबाईचा अधिकार गौरीत विठ्ठल ऐकाय मिळाला. यांच्या भाकरीत पाहिजे का नको? पण मालिका तुम्ही पाहत जा. मालिका नाही पाहिजे, पाहायच्या तर मालिका कृष्ण मालिका, रामायण, महाभारत ह्या मालिका पाहत जा. माझ्या नवऱ्याची बायको मुसवत म्हणाय का रोग झाला. नवऱ्याची बायको अशी मालिका. त्याच्यापेक्षा धन्य आम्ही जन्म आलो. दास विठोबाचे झालं. कुणाचे झालं? आता दासाची मंदिरे जास्त आहेत महाराजांना. दास सुद्धा प्रसन्नता आहे. मारुतरायकडे लोक येतात, मारुतराय का मग प्रसन्न आहे? उत्तर आहे का चिरंजीवी का? रामायणामध्ये सगळ्यात मोठं काम कोणी केलं? सीता शुद्धी केली. लक्ष्मण